नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मी संतोष कुलकर्णी. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सत्कार. विकासासाठी कटिबद्धतेचा पुनरुच्चार. सोलापूर. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. या प्रसंगी प्राध्यापक विजयकुमार लोंढे, संतोष कुलकर्णी, महेश बाबर, संजय जाधव, मनोज देवकर यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी बहुजन न्यूज आवाज चॅनलचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी उपमहापौर देवकर यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान बोलताना उपमहापौर देवकर म्हणाल्या की सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विशेषतः पर्यावरण संवर्धन व महिला सक्षमीकरण या विषयावर महानगरपालिका नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करेल. तसेच सोलापूरच्या नागरिकांनी केव्हाही हाक दिल्यास आम्ही तत्परतेने प्रतिसाद देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी मान्यवरांसह नागरिक नववर्षांचे स्वागत उत्साहात केले. नमस्कार. बहुजन आवाज न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नववर्षाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. आज दुग्ध शर्करा योग म्हणजे असा की आजच्या गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर ह्या उपस्थित आहेत. तर त्यासंबंधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची एकंदर आढावा घेण्याकरता आपण इथे आलो आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. बहुजन आवाज न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅडम, आपल्या एकदम कमी कालावधीमध्ये जी आपली ही राजकीय वाटचाल सुरू झाली आणि सगळ्यात पहिल्यांदा उपमहापौर यासारख्या मोठ्या पदावर आपण काम करतायत, तर सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगाल? आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं श्रोत्यांना मार्गदर्शन करा. प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. आज वसंत ऋतूला सुरुवात झाली. आपल्याला निसर्ग हिरवा करायचा आहे आणि त्याचबरोबर एक सांगू इच्छिते की मी एक हाऊसवाईफ होते सर, आणि तिथून माझी सुरुवात कशी झाली. माझे मिस्टर दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष माननीय आमदार सुभाषबापू देशमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सतत कार्य करतात आणि तिथून सुरुवात झाली आणि पार्टीनं मला तिकीट द्यायचं जाहीर केलं. तेव्हा मग मी पण प्रथम निर्णय घेतला की काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळते आणि त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये आले. म्हणजे ते जवळजवळ माझ्या मिस्टरांचं पूर्ण ते कार्य आहे. त्याच्यामध्ये मला तिकीट मिळाल्यामुळे मला संधी मिळाली आणि मी प्रभाग 23 मधून निवडून आले. ओके मॅडम, आपल्या राजकीय कारकिर्दीची ही सुरुवात जी एवढ्या मोठ्या पदाने, आपलं यातलं कामाचे विजन सोलापूरसाठी आपण काय देणार आहात? आपण एक विजनच ठेवलंय, सुंदर सोलापूर, हरित सोलापूर, स्वच्छ सोलापूर, आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरण. आपण जे विजन ठेवलंय त्यामध्ये मी सतत कार्य करत असते. ग्राउंड लेवलला जाऊन मी कार्य करणार आहे सर. आणि आता जो पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे त्याच्यासाठी पर्यावरणासाठी पण आम्ही काम करतो आणि पूर्ण टीम सर्वांचा समन्वय असं घेऊन म्हणजे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. महिला सक्षमीकरण आपण आपल्या बोलण्यामधून म्हणला, त्यासाठी आपल्याकडे काही मोठं विजन आहे? जेव्हा मी प्रचारासाठी फिरत होतो किंवा मी आता ह्या पदावर बसले, बऱ्याच महिला माझ्याकडे भेटायला येतात ज्या महिलांना हाताला रोजगार नाही. त्याच्यासाठी पण आम्ही वारंवार म्हणजे सभागृह असू दे किंवा काही गोष्टी असू दे त्याच्यामध्ये वारंवार पाठपुरवठा करून त्या महिलांसाठी कामगार म्हणजे ज्या आपलं बचत गट स्थापन करायचं, जास्तीत जास्त बचत गट स्थापन करण्यासाठी आम्ही कार्यरत आहे. कारण त्याच्यामधून त्यांना एक छोटासा व्यवसाय मिळेल आणि जर व्यवसाय मिळाला तर फक्त विषय काय होतोय की त्याचं व्यवसायाचं सगळीकडे मार्केटिंग झालं पाहिजे. त्याच्यासाठी पण आम्ही काम करणार आहे आणि ज्या हाताला रोजगार नाही त्याच्यासाठी पण थोडंसं काळजी घेणार आहे त्या महिलांसाठी. आणि महिला स्वतःच्या पायावर उभा राहाव्या. लाठीकाठी जो विषय आहे त्याच्यामध्ये पण एखादं कार्यशाळा होत असेल तर ती पण नक्कीच करू. आपण आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपल्याला मॅडम, आपल्या कामाची धडाडी आम्ही सर्व सोलापूर नागरिक म्हणून सर्वश्रुत आहेतच. किल्ला बागेचा जो प्रसंग होता तो सर्वश्रुत आहे. सगळ्या मीडियानी त्यांना उचलून धरलं आणि मीडियात खूप चर्चा झाली.
तर नक्की किल्लाबागेमध्ये काय झालं होतं आणि तो प्रसंग काय हे थोडी सविस्तर माहिती ते सांगा. ऍक्च्युली विषय काय झाला होता, किल्ला बागेच्या जो मागची साईड आहे ती भिंत आहे ना, तिथून कोणीतरी आतमध्ये येऊन तो काहीतरी तिथं अवैध धंदे चालू होते. त्याच्यामध्ये तिथं आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तिथं मोठी आग लागली. तिथल्या ग्रामस्थांनी जेव्हा आम्हाला फोन करून सांगितलं, आम्ही स्वतः तात्काळ अग्निशामक दलाला फोन केला आणि आम्ही स्वतः तिथं गेलो, प्रत्यक्षात पाहणी केली. पूर्ण खाली पालापाचोळा असल्यामुळं जाळाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात लागलं होतं आणि बरीच मोठी मोठी झाडं होते ना, त्यांची जी आग लागली होती ती वरती लांबपर्यंत गेली होती. आणि त्याचबरोबर आम्ही आणखीन एक दुसरं केलं की पाटील नगरमध्ये पण म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यावरनं वृक्षतोड चालू होती. तिथं बरीच देशी झाडं होती. उदाहरणार्थ आपलं कडुलिंब आहे, बाबळ आहे, अशी झाडं होती आणि मोठी झालेली झाडं होती. ती खूप खूप मोठी झाडं होती. ती तोडत होते. आम्ही लगेच आम्हाला समजतं, आम्ही तात्काळ तिथं जाऊन भेट घेतली आणि तिथं वृक्षतोड थांबवली आणि जिथे वृक्षतोड झाली ना, तेथील जी झाडं आहेत त्याचं आम्ही लगेच त्याचं रिप्लांटेशन केलं. ती 50 वर्षाचं झाड आहे आणि मोठे मोठे त्याचे खालचे हे झाड होते, त्याचं एक वृक्षारोपण केलं आणि सर्वांना म्हणजे तिथं आणि हे केलं, कम्प्लीट केलं की तुम्ही अजिबात वृक्षतोड करू नका सांगून आले. मॅडम, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं आपल्या काय योजना आहेत किंवा आपला मानस काय आहे की ज्या सामान्य महिलांना त्या योजनांचा लाभ किंवा काही असं करता येईल का? आपलं विजन काय? आपल्या महानगरपालिकेच्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत, तळागाळातील महिलांपर्यंत जावी अशी माझी पहिली तळमळ आहे. कारण खूप योजना आहेत. PM योजना आहे, स्वनिधी योजना आणि बऱ्याच योजना आहेत. आता लाडकी बहीण योजना तर चालूच आहे. त्याच्या रिलेटेड म्हणजे खूप योजना आहेत. त्या जास्तीत जास्त महिलां सक्षमीकरणासाठी किंवा त्या योजनेचा महिलांना काहीतरी उपयोग होत असेल तर प्रत्येक महिलांसाठी मी काम करायला तयार आहे. आणि ज्या महिलांना काही अडचण असेल तर नक्की त्यांनी संपर्क करावा. त्या महिलांसाठी मी सक्षम आहे आणि सर्व महिलांसाठी मी उभा राहणार आहे. मॅडम, जाता जाता शेवटचा प्रश्न, सोलापूरकर वासियांना तुम्ही काय संदेश द्याल? माझ्या सर्व सोलापूरवासियांना प्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच काही अडचण असेल तर नक्की संपर्क करा. मी महिला उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर पूर्ण वेळ आणि महिला सक्षमीकरणासाठी आणि ज्या महिलांना खरंच अडचण आहे त्या महिलांसाठी मी उभा आहे. कधीही संपर्क करा. त्यांच्यासाठी मी कामासाठी कधीही त्यांच्या सेवेत आहे. अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी मी आहे. मॅडम, आपण आम्हाला वेळ दिलात. आपल्या एवढ्या व्यग्र शेड्यूलमधून आम्हाला वेळ काढला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि अशाच आपली राजकीय कारकीर्द बहरत जावो ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद दादा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.